बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या लहानशी शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र. शिवसैनिकांनो, अगदी काहीच महिन्यांपूर्वीचं अमित शहांचं ते एक विधान तुमच्या चांगलंच लक्षात राहिलं असेल. कारण काही विधानं, मागच्या 1-2 वर्षामध्ये झालेली काही नेत्यांची विशेष विधानं शिवसैनिकांच्या काळजाला छिद्र करून गेली, काळजाच्या आरपार गेली म्हणू शकता. मग रामदास कदम त्या सर्वांमध्ये सगळ्यात टॉपवर असेल, नारायण राणे असेल, नरेश मस्के असतील, शीतल म्हात्रे असतील, अशा अनेक छोटे मोठे अनेक नेते असतील, यांनी केलेली काही विशेष विधानं शिवसैनिकांच्या काळजाला छिद्र करून गेली. अगदी त्यातलं अमित शहांचं देखील एक स्टेटमेंट आहे. काही महिन्यांपूर्वी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना संबोधन करत असताना मुंबईत येऊन अमित शहा म्हणाले होते, शिवसेनेच्या पक्षप्रमुखांना, उद्धव साहेबांना, मी साहेब म्हणतोय, त्यांनी एकेरीमध्ये उल्लेख केला होता. हे अमित शहा म्हणाले होते की उद्धव ठाकरेंना मातीत गाडा, त्यांना माती दाखवा. आता खरं तर शिवसेना हा मातीतलाच पक्ष, हा मातीतला पक्ष हा कायम मातीतच राहतो आणि दुश्मनांना मातीत मिळवतो, असा हा आमचा कडवट शिवसेना पक्ष, त्याचे सेनापती शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे. आज अमित शहांची आठवण काढण्यामागचं एक कारण तुम्हाला सांगतो. कालच अमित शहांचं एक स्टेटमेंट आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये अमित शहा म्हणतात, बघा बरं स्वर कसे बदललेत. काही महिन्यांपूर्वी मातीत मिसळा असं म्हणणारे अमित शहा, अगदी तुम्हाला काल परवाचं नरेंद्र मोदींचं देखील स्टेटमेंट चांगलंच लक्षात असेल. मला वाटतं 3ऱ्या टप्प्याचं मतदान चालू होतं, मतदान होणार होतं आणि नरेंद्र मोदी म्हणतायत की जर उद्धव ठाकरेंवर काही संकट आलं, जर उद्धव ठाकरेंवर काही संकट आलं तर सगळ्यात पहिला मदतीला जाणारा हा नरेंद्र मोदी असतील, म्हणजे मी असेल असं त्यांना म्हणायचंय. ही अचानक 3ऱ्या टप्प्याच्या वेळेस, आता 7व्या टप्प्याचं मतदान बाकी आहे, यावेळेस सुचलेली ही सुबुद्धी की याच्या मागचं चाणक्य राजकारण. आता ही सुबुद्धी तर नक्कीच नाही, हे चाणक्य राजकारण आहे. लक्षात घ्या शिवसैनिकांनो, हे जाणून बुजून एक संभ्रमाचं वातावरण तयार केलं जातंय, जाणून बुजून, आणि जाणून बुजून काही शक्यता चाचपडल्या जात आहेत. हा भारतीय जनता पक्ष पक्का निर्लज्ज पक्ष आहे, पक्का. याच्यामध्ये जनाची आणि मनाची बिलकुल उरलेली नाही, बिलकुल. नीतिमत्ता, तत्व, निष्ठा या सगळ्या गोष्टी यांनी विकून खाल्ल्यात, उकळून पाणी करून पिलेल्या आहेत. जसं आपण शिवसेना म्हणून या कमळाचा सुकवून, त्या कमळाच्या फुलाचा असा सुकवून असा उकळत्या पाण्यामध्ये टाकून तो काढा करून गडगड गडगड पिऊन जाणार आहोत महाराष्ट्रातले लाखो करोडो शिवसैनिक. अगदी तसंच त्या भारतीय जनता पक्षाकडे पाहिलं तर वाटतं की यांना काही तत्वनिष्ठा उरलीच नाही. हे म्हणतायत, कालचं अमित शहांचं स्टेटमेंट सांगतो तुम्हाला. ते म्हणतात की आमच्यापासनं शिवसेनेला तोडण्याचं, कारण शिवसेना हा आमचा मित्रपक्ष होता. 2019 मध्ये आम्ही निवडणुका एकत्र लढलो होतो, पण आमच्यापासनं शिवसेनेला तोडण्याचं काम शरदचंद्रजी पवार साहेबांनी केलं. हे शाळेतली लहान मुलं आहेत की एकमेकांमध्ये भांडण झालं, 3रा मित्र येऊन घेऊन गेला की तुम्ही शेंबडी लहान पोरं आहात, ज्यांना स्वतःची अक्कल नाही, स्वतःचं काही कळत नाही, स्वतःचा बूट धुणं कळत नाही. बूट धुणं कळतं तुम्हाला, मला काय सांगायचंय की आपण ती अजूनही आईला हाक मारतो, आई झालंय माझं, बूट धुवायला ये. अशा प्रकारची लहान मुलं आहात का तुम्ही की शरदचंद्र पवार साहेब आले, चला घेऊन गेले आणि तुम्ही बघत राहिले? असं होऊ शकत नाही. लक्षात घ्या, मला काय सांगायचं इथे. हे सांगतायत आमच्या मित्रपक्षाला शरदचंद्र पवार साहेबांनी बाजूला नेलं. 2014 मध्ये देखील आम्हाला बाहेरून पाठिंबा देऊन यांनी जाणून बुजून शिवसेना भारतीय जनता पक्षामध्ये वितुष्ट तयार होईल असं वातावरण तयार केलं. कुणी? शरदचंद्र पवार साहेबांनी. बाहेरून पाठिंबा घेऊन तुम्ही मुख्यमंत्री देखील बसवला होतात. तुम्ही विसरला असाल शिवसैनिकांना, 14ची ती गोष्ट लक्षात घ्या. त्यावेळेस शिवसेना विरोधी बाकांवर 3 दिवस बसली होती आणि विरोधी पक्षनेते होते एकनाथ संभाजी शिंदे, जे आताचे मुख्यमंत्री आहेत. म्हणजे जे काही जेव्हा जेव्हा मोठं पद मिळालं ते सारंच्या सारं या एकनाथ शिंदेंनाच देऊ केलं होतं. हे पुन्हा एकदा इथे अधोरेखित होतं. आता 3-4 दिवसानंतर तुम्हाला जनाची नाही तर मनाची वाटली असेल आणि त्यानंतर तुम्ही शिवसेनेला सत्तेमध्ये बोलवून काय पाणउतारा करायचा तो केलात. 5 वर्ष केलात. तुमच्या सरकारच्या काळात उपमुख्यमंत्री पद हे असंवैधानिक पद आहे आणि आता त्या 2 जणांविषयी माझ्या तोंडात काही वेगळे शब्द येत होते, पण 2-2 जण बसवले त्या असंवैधानिक पदावर, तेव्हा मात्र चाललं.
देशामध्ये 18 खासदार असलेला एनडीएतला भारतीय जनता पक्षानंतरचा सगळ्यात मोठा पक्ष शिवसेना असताना त्याला अवजड उद्योगमंत्री पदासारखं जनतेशी न मिसळणारं एखादं खातं दिलं, जनतेशी त्याचं काहीच जनतेत संपर्कच येऊ शकत नाही असं खातं, आणि दोन्ही वेळा तेच देऊ केलं, ज्या खात्याला विशेष काही अर्थच नव्हता. पण ज्या एखाद्या पक्षाला साधा नगरसेवक नसताना त्याला सामाजिक न्यायचं राज्यमंत्री पद, एका पक्षाला लोक जनशक्ती पार्टी सारख्या अन्नधान्य पुरवठ्याचं, किंवा पंजाबमधल्या अकाली दलाला दोन मंत्रीपद ज्यांचे 2-3 खासदार देखील नव्हते, पण 18 खासदार असलेल्या पक्षाला, म्हणजे हे सगळं तुमचं ठरवून चाललं होतं. आणि तुम्ही म्हणताय आमचा मित्रपक्ष आमच्यापासून तोडला, आमच्या मित्रपक्षाला बाजूला नेलं. ज्यांनी हे सुरू केलं त्यांचं काय स्टेटमेंट आहे ते, ज्यांनी हा खेळ सुरू केलाय त्यांनीच तो खेळ संपवावा. हा खेळ मुळात खेळ नाहीये, हा राजकारण तुम्ही जे केलात ना शिवसेनेच्या बाबतीशी, हा तुम्ही खेळ समजत असाल, पण शिवसैनिकांच्या जीवाशी हा खेळ झालेला आहे. ज्याला तुम्ही खेळ हे संबोधलात, आज आमच्या पक्षाचं नाव घेतलात, आमच्या पक्षाचं चिन्ह चोरून घेतलात, हा शिवसैनिकाच्या मनाशी खेळ झालेला आहे. आणि हा मनाशी खेळ आहे, राजकारण नाहीये. आज लाखो करोडो शिवसैनिक तुटलेला आहे भारतीय जनता पक्ष तुमच्यापासून माझ्या सकट. हे लक्षात घ्या. हा खेळ तुम्हाला वाटतं नीच तो खेळ संपवा, आम्हाला हा खेळ संपवायचाच नाही. हा खेळ चालू राहू द्या, तुमच्या भाषेतला हा खेळ चालू राहू द्या. आता लक्षात घ्या, शेवटच्या टप्प्याआधी यांचं स्टेटमेंट काय बघा, कसे कॉन्ट्रडिक्शनरी स्टेटमेंट करतात, म्हणजे विरोधाभासी. एकीकडे तुम्ही म्हणताय की शिवसेनेचे पक्षप्रमुख हे आमचे चांगले मित्र होते, त्यांना तुम्ही तोडलात, पण तिकडे तुमचा कॉन्फिडन्स डाऊन दाखवता, आणि एकीकडे लगेच वर कसा करायचा. शेवटच्या टप्प्याआधीच आमच्या 300 पार झालेले आहेत, म्हणजे 7व्या टप्प्याच्या मतदानाच्या आधी आमच्या 300 पार झालेले आहेत, त्यामुळे आम्हाला 7व्या टप्प्याकडे आम्ही पाहत देखील नाही. म्हणजे तुम्हाला हे कसं कळालं, सेटिंग झाली की काय सगळी. 7वा टप्पा ह्यांच्यासाठी गरजेचाच नाही. मग उद्धव ठाकरे साहेबांच्या विषयी कशाला विधान करता जर तुम्हाला गरजेचा नाहीये तर. म्हणजे सगळीकडनं शक्यता ओपन ठेवायच्या, तिथे कुठेतरी एक जागा असली पाहिजे हात घालून बघायला. आता यांना स्पष्ट कळालेलं आहे की पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या, 5व्या, 7व्या टप्प्यापर्यंत देखील यांना ती मजल मारता येणार नाही, महाराष्ट्रामध्ये असो किंवा देशभरामध्ये असो. इनफॅक्ट उत्तर प्रदेशमध्ये देखील यांचा सर्वे असं सांगतो 50-50%, जो मागच्या वेळेस यांना जवळपास 78 जागा दिल्या होत्या उत्तर प्रदेशाने, थोड्याफार कमी जास्त असतील, पण यावेळेस 40-40 इतका जर यांचा पेंड्युलम खाली गेला तर महाराष्ट्रातल्या 40 जात आहेत, उत्तर प्रदेशातनं 40 जातात, 80 जागा जागेवर कमी होता. ही दोनच राज्य तुम्हाला धंद्याला लावतील. मग अशा वेळेस आपल्याला एक पर्याय मोकळा पाहिजे, ते वितुष्ट नको. हे भारतीय जनता पक्षाची चांगली चाल असते, ही लक्षात घ्या. आणि मला वाटतं एका विश्लेषकांनी, मला वाटतं बोल व्हिडिओवरच्या एका विश्लेषकांनी सांगितलं होतं की जर ह्यांच्या जागा 75-80 शॉर्ट पडल्या, कमी पडल्या, तर जवळपास यांचा नरेंद्र मोदी हा नाव बदललेला असेल आणि एखादा नवा नरेंद्र मोदी तिथे येऊन बसलेला असेल, म्हणजे मुख्यमंत्री किंवा प्रधानमंत्री पदाचा उमेदवारच बदललेला असेल. इथपर्यंत ह्यांची पायाखालची वाळू सरकलेली, आणि हे सांगतायत 300 पार आमचं 6व्या टप्प्यातच संपलेलं आहे. त्यामुळे अशा ह्या अडचणीच्या काळामध्ये कुठेतरी आपल्या जुन्या मित्रांना चाचपडायचा हा प्रयत्न केला जातोय, हा कुठेही यशस्वी ठरणारा नाही. आणि एकाही गद्दाराला या सगळ्यामुळे ज्यांच्या मनामध्ये उकळ्या फुटत असतील, चला कुठं जाऊन परत पहिल्यासारखं होतंय की अजिबात नाही. शिवसैनिकाच्या मनाशी खेळ झालेला आहे. भाजपच्या आणि शिवसेनेमध्ये अंतर वाढवण्याचा त्यांनी जो मुद्दा मांडला होता 14 मध्ये, तो साफ खोटा आहे. दुसरी गोष्ट की 14 मध्ये त्यांचा बाहेरून पाठिंबा घेण्यासाठी तुम्ही स्वतः धावपळ करत जात होतात. बाहेरून पाठिंबा म्हणजे थेट सत्तेत येऊ शकत नाही, तर बाहेरून पाठिंबा घेण्यासाठी. आणि एक सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो, याच अमित शहांनी, देवेंद्र फडणवीसांनी ज्या वेळेस 2019 मध्ये पुन्हा युती प्रस्थापित झाली, पुनर्युती प्रस्थापित झाली, त्यावेळेस एक पत्रकार परिषद घेतली होती, ज्यामध्ये एकीकडे उद्धव साहेब बसले होते, मध्ये अमित शहा बसले होते, आणि एकीकडे डाव्या बाजूला देवेंद्र फडणवीस बसले. त्यावेळेस देवेंद्र फडणवीस स्पष्ट म्हणाले होते की आता आमची ही युती या अटींवर, या शर्तींवर झालेली आहे की आम्ही भविष्यात येणाऱ्या सत्तांमध्ये, जागांमध्ये सर्व ठिकाणी समसमानता पाळू, सर्व बाबतीत, पदांमध्ये, सत्तेमध्ये सगळीकडे समसमानता पाळू. याचा तुम्हाला जर पुरावा पाहायचा असेल तर हा व्हिडिओ नक्की पहा. याच्यानंतर मी पुढे माझं विश्लेषण करतो. सरकार माननीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी यावं आणि देशहिताचे निर्णय त्या माध्यमातून व्हावेत, अशा एका व्यापक हितातून हा निर्णय या ठिकाणी आम्ही घेतलेला आहे. आता जी काही युती झालेली आहे त्या संदर्भात आमचा निर्णय असा झाला आहे
की लोकसभेकरता या ठिकाणी शिवसेना 23 जागा लढेल आणि भारतीय जनता पार्टी 25 जागा लढेल. विधानसभेच्या संदर्भातला आमचा निर्णय असा झालेला आहे की आमचे जे मित्र आहेत यांच्याशी चर्चा करून त्यांच्या जागा निश्चित करू आणि उरलेल्या ज्या जागा आहेत त्या अर्ध्या अर्ध्या जागा शिवसेना आणि भाजप या ठिकाणी लढेल. आणि गेल्या 5 वर्षात आम्ही जे काही काम केलेलं आहे आम्हाला विश्वास आहे की जनता पुन्हा आम्हाला निवडून देईल. त्यामुळे पुन्हा सरकारमध्ये आल्यानंतर पद आणि जबाबदाऱ्या याची समानता राखण्याचा देखील आम्ही निर्णय केलेला आहे. आणि त्या दृष्टीनं जे पद आणि जबाबदाऱ्या ज्या सांभाळण्यात येतील त्याही समान पद्धतीनं सांभाळण्यात येतील हाही निर्णय या ठिकाणी आम्ही केलेला आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांचं पितळ तुम्हा सर्वांच्या पुढे उघड पडलंच असेल. कशा प्रकारे देवेंद्र फडणवीस अमित शहा बाजूला बसलेले असताना म्हणतायत की पदांमध्ये सत्तेमध्ये सर्वांमध्ये समसमानता असणं, आणि विशेषतः एक खोटं तुमच्या सर्वांसमोर घेऊन येतो, जागा वाटप. त्यावेळेस लोकसभांसाठी ही बोलणी झाली होती, पण विधानसभा लांब होती. जसं आता चालू आहे, आता लोकसभा झाल्या आहेत, विधानसभांना अजून अवकाश आहे. आणि आपल्याला तेव्हाच माहिती होता हा पक्ष, जसं आता अजित पवार करतायत की आताच विधानसभेच्या बोलणी करायचा प्रयत्न करतायत, कारण लोकसभेच्या निकालानंतर हा पक्ष पलटतो. उद्धव साहेबांनी त्याच वेळेस सांगितलं होतं ही जी युती असेल ती विधानसभेला गृहीत धरून असेल, फक्त लोकसभेपुरती नाही. त्याच वेळेस आपण त्यांच्या तोंडून वदवून घेतलं होतं देवेंद्र फडणवीसांच्या की विधानसभेला जी जागा वाटप असेल ती समसमान असेल, म्हणजे मित्र पक्षांना सोडलेल्या जागांनंतर उरलेल्या जागा डिवाइड बाय 2 म्हणजे भागिले 2, म्हणजे 288 पैकी ज्या काही जागा मित्र पक्षांना सुटल्या जातील, समजा 88 जागा आपण मित्र पक्षांना सोडल्या आणि 200 जागा उरतायत, तर 200 भागिले 2 म्हणजे 100 भारतीय जनता पक्ष आणि 100 शिवसेना, अशा प्रकारची ती जागांची विभागणी असेल. पण तसं झालं का सांगा ना सैनिकांनो तुम्ही. भारतीय जनता पक्ष 164 जागा लढला आणि शिवसेना 117 जागा लढला. हे आहे खोटेपणा. आणि ही जी पत्रकार परिषद झाली ही काही बंद दाराआड झाली नाही, ही खुल्यामध्ये झाली होती. मग का नाकारतायत त्या सत्याला? तुम्हा सर्वांच्या समोर मी व्हिडिओ दाखवला. असो, आपल्या पक्षप्रमुखांवर आपला विश्वास असला पाहिजे शिवसैनिकांनो. बंद दाराआडमध्ये जे झालं ते खुल्यामध्ये पत्रकार परिषद देखील त्यांना वदवून घेतलं होतं आपण, तरी देखील यांनी पलटी मारलेली आहे. असो, तुर्तास तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र. अमित शहांच्या या अशा गोडगोड विधानांना अजिबात भुलायचं नाही. सप्रेम जय महाराष्ट्र. काळजी घ्या.